तर नमस्कार, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या महेश आप्पा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. जय श्रीराम. मुलगी बापाचं काळीज असते दादा. मुलगी ना बापाचं काळीज असते हो. तो बाप ज्यावेळेस मुलीला जन्माला घालतो त्यावेळेस तो बाप ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवसापासून तर मुलगी पार घरातून बाहेर लग्न होऊन वाटे लावेपर्यंत त्या मुलीची काळजी घेत असतो ना, त्याचं नाव बाप असतो. त्याचं नाव बाप असतो. मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागती. मुलगी आता 5वीला, मुलगी आता 10वीला, मुलगी आता 12वीला जाते. 12वीला गेलेली मुलगी बापाला सांगते, बाबा बाबा मला मोबाईल घ्यायचा बाबा. तो बाप त्या पोरीला व्याजानं पैसे काढून मोबाईल घेऊन देतो. पण ज्यावेळेस तो बाप त्या मुलीला मोबाईल देतो ना त्यावेळेस तो बाप त्या मुलीला सांगत असतो, पोरींनो पोरी हा मोबाईल जेवढा चांगला आहे ना बाई त्याच्यापेक्षा वाईट आहे बरं. पोरी हा मोबाईल जेवढा चांगला आहे याच्यापेक्षा वाईट आहे बरं. एक काम कर पोरी, चुकीचं काम आहे मोबाईल न करू नको. तुझ्या बापाची इज्जत जाईल अशी एकही गोष्ट तुझ्या हातून घडू देऊ नको पोरगी. तुझा बाप तुझ्यासाठी हाडाचं काढ करेल, रक्ताचं पाणी करेल, रात्रीचा दिवस करेल. तुझा बाप तुझ्यासाठी राबेल पोरी. फक्त एक काम कर, माझ्या इज्जतीला तडा जाऊ देऊ नको असं म्हणणारा फक्त तुमचा बाप असतो. बाप पाहायचा ना तुम्हाला. एखाद्या पुरीचं लग्न जमू द्या, लग्न जमल्याच्या नंतर तो बाप पाहुणे रावळ्याच्या दारात जाईल. तो बाप ज्याला बोलत नाही त्याच्या सुद्धा दारात जाईल, विनंती करेल, दादा येणार आहे 4 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे बरं का, लग्नाला या बरं. सगळं घरदार लग्नाला या, घरी स्वयंपाक करू नका, जेवायला या सगळे, माझ्या पोरीचं लग्न मला थाटामाटात करायचं असा तो बाप सगळ्यांना जाऊन सांगतो ना, त्याचं नाव बाप असतं. ज्या दिवशी पोरीचं लग्न जवळ येतं, ज्या दिवशी पोरीचं लग्न जवळ येतं, सगळे पाहुणे रावळे येतात, वराडी मंडळी येतात. तो बाप स्वयंपाकवाल्याच्या दारात जात असतो, दादा स्वयंपाक चांगला करा बरं. ते स्वयंपाक करणार येतात, स्वयंपाक तयार होतो, सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसतात, ढोल ताशांचा नाद होतो, सणाईचा उघडा वाजायला लागतो. पोरगी त्या ठिकाणी मंडपामध्ये चालायला लागती. जसं जसं पोरगी त्या नवरदेवासोबत एक एक पाऊल टाकत असती, बापाचं काळीज 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 त्या ठिकाणी वर पळून जात असतं. रे हाडा मासाची पोरगी माझी, हाडाचं कडा केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला या पोरीसाठी. या पोरीला मी सांभाळलं, या पोरीला मी मोठं केलं आणि पोरगी त्या ठिकाणी माझ्याकडे येत नाहीये. ती पोरगी हळूहळू मोठी होत असते दादा. ती पोरगी हळूहळू मोठी होत असते, एक एक दिवस जात असतो. ती पोरगी मंडपाच्या पुढे जात असते आणि पुढे जायला लागलेली पोरगी ना दादा आता त्या नवरदेवासोबत चालायला लागल्याच्या नंतर बाप जळत असतो. बाप आतून त्या ठिकाणी वर पळून जात असतो. अरे 22 वर्ष पोरीला सांभाळलं ना तर परक्याचं धन झाली पोरगी. बाप रडायला लागतो, त्याला ते सहन होत नाही म्हणून मंडपाच्या मागं निघून जातो. सगळे पाहुणे मंडळी जेवतात, उठून जातात. ढोल ताशांचा नाद झाल्याच्या नंतर, सनई चौकडे वाजल्याच्या नंतर पोरीच्या डोक्यावर अक्षता पडतो. शुभमंगल सावधान होतं. पोरगी त्या ठिकाणी आता बाप त्या ठिकाणी कन्यादानासाठी बसतो. ब्राह्मण सांगतो हात पुढे घ्या. हातावर बापाच्या पाणी सोडलं जातं, कन्यादान त्या ठिकाणी ओतलं जातं. बाप धाय मोकलून रडणार होता, परंतु आता बापाला रडता येत नाही, कारण बापाच्या लक्षात येतं मी जर रडलो तर माझी बायको त्या ठिकाणी रडेल, माझा मुलगा त्या ठिकाणी रडेल, माझी मुलगी त्या ठिकाणी रडेल आणि मुलगी जर रडली तर मला पाहवलं जाणार नाही म्हणून मी रडेल. म्हणून तो बाप त्या ठिकाणी डोळ्यातले अश्रू डोळ्यात थांबवतो, हृदयातला हुंदका हृदयात दाबतो, तो बाप तसाच पुढे निघून जातो. आता त्या ठिकाणी पाहुणे मंडळी निघून जातात. मंडप सोडायला तयार करतो. त्या ठिकाणी स्वयंपाकवाले भांडे कुंडे धुवायला सुरुवात करतात. आता पोरीला वाट लावण्याची वेळ येतो. पोरगी आईच्या गळ्यात रडते, त्या ठिकाणी भावाच्या गळ्यात पडून रडते, आईच्या गळ्यात पडून रडते, मावशीच्या काकाच्या सगळ्यांच्या गळ्यात पडून रडते. पोरगी मैत्रिणीच्या गळ्यात पडून रडते दादा. आणि ज्या वेळेस पोरगी बापाला पाहते, मुंदका देऊन आवाज येते, बाबा मला नाही का हो भेटणार, म्हणून बाप पळत पळत येतो. आता बापाला राहत नाही दादा. तो बाप पळत पळत येतो, पोरीला मिठी मारतो, ताई माझी इज्जत जाईल अशी एकही गोष्ट करू नको ताई, सासू ससऱ्याला सांभाळताय, तुझ्यासाठी हाडाचं काढ केलं, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केलं ताई. ताई माझं स्वाभिमान त्या ठिकाणी गहाण ठेवू नको ताई, लागेल ते तुला मी द्यायला तयार आहे ताई, फक्त माझी इज्जत तेवढी वाचव. त्याचं नाव बाप असतं रे दादा, त्याचं नाव बाप असतं.